अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर फरार झालेले आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघांना धारूर पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केलेली आहे। अशोक मोहितेला मारहाण केलेली होती आणि कृष्णा आंधळेचे हे दोघे जण मित्र होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले व्हिडिओ का पाहतोय असा प्रश्न विचारत त्यांनी अशा प्रकारे मारहाण केलेली होती आणि हे दोघे जण फरार झाले होते। पोलिसांचं विशेष पथक या दोघांच्या मागावर होतं। अखेर मोबाईल लोकेशनवरून या दोघांना कर्नाटकमधून ताब्यात घेतलं आणि या दोघांना आता धारूरला आणलं जाणार आहे आणि आजच दोघांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची खरं तरी बातमी होती, एकंदरीतच कायद्याचा वचक नाही एका तिथल्या तरुणांवर आणि एकंदरीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सातत्याने पुढे येते आहे बीडमध्ये, अशा प्रकारचं काल वातावरण झालं होतं। मात्र कर्नाटकमधून दोघांना अटक केली, काय नेमकी आता इथून पुढची सगळी प्रोसेस असणार आहे? अनुपमा, वाल्मिक कराड जरी सध्या अटकेत असला तरी त्याची गँग मात्र बीड जिल्ह्यामध्ये अद्याप ही सक्रिय आहे असं म्हणता येईल आणि त्या अनुषंगांचीच ही खरं तर घटना आहे। 2 दिवसापूर्वी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या बातम्या का पाहतो, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातल्या बातम्या का पाहतो असं जाब विचारत अशोक मोहिते या तरुणाला बांगर आणि सानप या 2 तरुणांनी मारहाण केली। ती कोयता आणि चाकूनी मारहाण केली, जबर अशी मारहाण आहे। विशेष म्हणजे हे जे तरुण आहेत ते कृष्णा आंधळे याचे मित्र आहेत आणि त्यांनी ती मारहाण केलेली ही सगळी खरं तर साखळी आहे असं म्हणावं लागेल। कृष्णा आंधळेचे हे सगळे मित्र आहेत। उद्या संतोष देशमुख यांच्या हत्येला 60 दिवस म्हणजे 2 महिने पूर्ण होत आलेले आहेत, तरी कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत अटक झालेला नाही। मात्र त्याच्या संबंधित लोकांच्या जी दहशत आहे ती खरं तर काही संपलेली नाही असं म्हणावे लागेल। काल पोलिसांनी या बांगर आणि सानप या दोघांना कर्नाटक मधून अटक केलेली आहे। त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी 2 पथकं तयार केली होती। एक एलसीबीचं पथक होतं आणि एक पोलिसांचं पथक होतं। त्यांनी कर्नाटक मधून त्यांना अटक केलेली। आज या दोघांना धारूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे आता जो मागणी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे, त्यामुळे ही मागणी करत असताना पोलीस नेमकं काय खुलासा करतात हे देखील बघावं लागेल। हे प्रकरण फक्त मोहिते याच्या मारहाणीपर्यंत मर्यादित आहे का याचा संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी आहे हे सुद्धा पोलीस तपासणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 महिने होत आहेत कृष्णा आंधळे याला फरार आहे आणि कृष्णा आंधळेनी हे सगळे या संपर्कात आहेत का याचा सुद्धा खरं तर पोलीस तपास करणार आणि एक पोलिसांच्या दृष्टीने तपासाच्या दृष्टीने एसआयटी यांना ताब्यात घेते का, यांना मकोकामध्ये यांना ताब्यात घेतलं जाते, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आज कोर्टामधल्या सुनावणीनंतर पुढे येणार आहेत। अनुपमा, ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ज्ञानेश्वर। वेळोवेळी या संदर्भातली माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू, चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी।